हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग करण्यामागचं रिझन असं आहे की आज माझा बर्थडे आहे. तर त्यामुळे आज मला खूप सारे विश आलेत रात्रीपासून. खूप जणांनी स्टेटस टाकून कॉल करून वगैरे विश केले. तर त्यासाठी सगळ्यांचं सर्वात आधी खूप खूप थँक्यू सगळ्यांना. आणि अजून पण खूप सारे विश येत आहेत. तर आज खूप मी हॅप्पी आहे आणि आज दिवसाची सुरुवात माझी खूप छान झाली. एकतर मी छान रेडी झाले आणि त्यानंतर दुसरं म्हणजे माझं फेवरेट गुलाबजाम, म्हणजे मला गुलाबजाम खूप आवडतात. तर ते केले होते, तर ते खाऊन मी अशी माझ्या दिवसाची गोडशी सुरुवात केलेली आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे मला उपमा खूप आवडतो, तर माझ्या मम्मीने माझ्यासाठी उपमा केलेला, तर तो सुद्धा मी खाल्लाय. आणि आता पुढचा दिवस माझा पूर्ण कसा जाणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. मी पूर्ण जेवढं मला दाखवतील तेवढा दाखवायचा प्रयत्न करेनच मी. तर खूप जास्त हॅपी आहे मी, खूप एक्सायटेड सुद्धा आहे. कारण बर्थडे म्हटलं की काय सगळ्यांना माहितीच आहे की एक्साइटमेंट पण असेल काय होईल पुढे काय नाही. आणि तसं तर सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर. लाईक करा, ब्लॉगला शेअर करा, कमेंट करा. खूप जास्त प्रेम द्या या ब्लॉगला, बिकॉज माझा बर्थडेचा ब्लॉग असणार आहे हा. आणि थोडी आज तब्येत पण डाऊन आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला माझा वेगळा वाटत असेल. बिकॉज थंडी आणि सर्दी झाली आहे, थोडं डोकं दुखतंय. तर असं सगळं आहे. सो गाईज प्लीज भरभरून प्रेम द्या या ब्लॉगला. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी. आणि थँक्यू सो मच फॉर स्टे ट्यून. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vishaka. Happy birthday to you. पूर्ण माझा ऑफिस स्टाफ आहे, म्हणजे हे आमचा मॅम आहे, हे सर आहेत, हे माझे सिनियर आणि ज्युनियर दोन्ही पण. आणि जो व्हिडिओ करतोय तो पण सिनियर ज्युनियर दोन्ही पण. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. केक घ्या केक. हो गया, खुद से खाओ निकाल के. चलो शुक्ला जी, डन डन. हैप्पी बर्थडे. आता मी आणि आम्ही रेवदंडाला चाललोय आणि हे मुगरीचं मंदिर आहे, इथे मी दर्शनासाठी आले. तर मी इथे भाजी घ्यायला आले, कारण संध्याकाळी पावभाजी करायची. आणि सगळं घेऊन वगैरे झालंय. आणि रिटर्न येताना बघितलं तर रामेश्वर मंदिरची तर शूटिंग चालू होती. आणि आता मी चालले नागाव बीचवर आणि माझ्यासोबत आहे निधी. मस्त फोटोज वगैरे काढून झालेत आणि आता आम्ही खातोय शेवपुरी. बीचवरून आलोय घरी आणि आता सेलिब्रेशन चालू आहे. तर हे माझं केक आहे. हा फर्स्टवाला जो केक आहे हा मी स्वतः आणलाय. आणि हा सेकंडवाला विधीने आणलाय. आणि हा थर्डवाला अभिनी आणलाय, म्हणजे माझ्या भावाने. आणि त्याने हे डेकोरेशन पण केलं होतं माझ्यासाठी. सरप्राईज होतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vishaka. Happy birthday to you. May God all bless you. May God all bless you.
Also, let's remind you, even if they lose, even if they don't pick up a single point from the game, which only happens when you lose a match, they can still qualify as long as they don't lose by a margin where it's 26. Which is in 25 minutes from now. They should allow Bengal Warriors to raise the score about 60 points. जेवलात तर ती चपात्या In 25 minutes, never happened in the history of the game in 11 seasons. So, you move up, firm favorites to book a spot in the playoffs. The Telugu Titans, tough luck. So close yet so far for the Titans on one spin. Just try it. Truth be told, practically, even if they don't make it to the playoffs, the खिचडी मी Titans बनवलं. will be proud of this season. मला देऊन देऊ Not so much. The team is not able to look at that. That's not absolutely without this love. You would not get that. Biggest spectacle in the country. हे फुली कस्टमाइज आहे. हे फुल कस्टमाइज आहे आणि हे मी बनवलंय. It's not a good coach. It's not about your quality. हे ऍक्च्युली फुली कस्टमाइज गिफ्ट आहे आणि सगळंच कस्टमाइज आहे ऍक्च्युली. हे मी बनवून घेतलंय. One team is working with you. That's enough. So you need to be adjusting, number one. And I think no team to any heights. Rajiv Kumar will come back to the team. प्रेम लावायची कुठे असं होणार आता. Starting to move along. Great now, couple of multi-point हे races. आणि मी आणि मी. Just waiting for confirmation. ही आहे. ही विथ दाखवा. ही मी आहे. बिकॉज माझी स्माईल ब्रॉड आहे. आणि ही विधी आहे. Confirmation. Now that the sign to be. इकडे बघा इकडे बघा. सो गाईज अशा प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झालाय. बघितलंय तुम्ही सगळं. म्हणजे 4 केक कापले मी. म्हणजे एक ऑफिसमध्ये कापला आणि 3 घरी कापले. तर खूप छान वाटलं मला. खूप अशी एक्साइटमेंटची होती ती. पण म्हणजे काय म्हणतात ते सार्थकी लागली. गिफ्ट वगैरे मिळाली आणि गिफ्टसाठी विधीला खूप खूप थँक्यू. कारण तिने जे काही गिफ्ट झाले खूप जास्त आवडले मला. म्हणजे फ्रेम्स होत्या कस्टमाइज केलेल्या तिने आणि ते तिने स्वतः केलंय त्यामुळे आणखीन छान मला खूप आवडलंय ते. आणि अशा प्रकारे माझा बड्डे झालाय सेलिब्रेट. आणि आता रात्र झाली. सो बड्डे पण संपत आलाय. आणि खरंच पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. कारण तुम्ही माझ्या बड्डेला मला खूप सारे विश केलेत. खूप प्रेम. आणि तसंच ह्या व्लॉगला पण प्रेम द्या. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि खूप थँक्यू खरंच. चलो बाय, गुड नाईट.